सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील तेंडोली गावचे उद्यमशील शेतकरी आणि समाजसेवक अच्युत प्रभू तेंडोलकर यांनी जायफळ या मसाला पिकावर संशोधन करत समर्थ 1 आणि समर्थ 2 या दोन नव्या प्रजाती विकसित केल्या आहेत. या दोन्ही प्रजातींना भारत सरकारच्या वनस्पती जाती नोंदणी प्राधिकरणाकडून अधिकृत मान्यता मिळाली असून संबंधित कायदेशीर हक्क म्हणजेच पेटंट अच्युत प्रभू तेंडोलकर यांना प्रदान करण्यात आले आहेत. कोकणातील हवामान आणि मातीशी सुसंगत असलेल्या या प्रजाती अधिक उत्पादन देणाऱ्या आणि व्यावसायिकदृष्ट्या फायदेशीर ठरणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे जायफळ लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढेल. तसेच उत्पादन क्षमता आणि उत्पन्नात लक्षणीय वाढ होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक शेतकऱ्यांसाठी ही मोठी संधी मानली जात असून सिंधुदुर्गच्या नावावर आणखी एक कृषी संशोधनाची उल्लेखनीय नोंद झाली आहे. जायफळ मध्ये समर्थक आणि समर्थ दोन तुम्ही विकसित केल्या आहेत प्रजाती आणि त्याचं तुम्हाला पेटंट सुद्धा मिळालंय. कशा प्रकारे याची माहिती सांगा. जायफळ समर्थ वन आहे, विकसित आम्ही केले म्हणजे विकसित झालेत ते, म्हणजे ह्यानी काय सांगा निसर्गाने. आम्ही ते फक्त हेरले आणि हे चांगल्यापैकी दिसलं म्हणून त्याचं हे केलं, म्हणजे लोकांनी त्याच्यात खूप रस घेतला म्हणून ते हे झालं. आणि आपले मुळदा कृषी विद्यापीठाचे जे सर आले होते आणि त्यांनी ते हे केलं, काय सांगा पॅटर्नसाठी पाठवलं. एकंदरीत जायफळाचा वापर कसा होतो, कधी सीझन याचा असतो? ह्याचा सीझन मे अखेर चालू होतो, जून जुलै ऑगस्ट पर्यंत असतो साधारण, भरपूर फुल सीझन. आणि बाकी दिवसात अशी किरकोळ असतात, म्हणजे मोठ्या प्रमाणात नाही. याचा वापर प्रामुख्याने कुठे होतो? वापर मसाल्यात जास्तीत जास्त मसाला, नाहीतर औषधाविषधातही वापर होतो. प्रामुख्याने आता याचे किती भाव किंवा किंमत कशी मिळते बाजारात? 800-850 रुपये किलो जायफळ मिळते आणि पत्री आहे ना ती 2000 रुपये किलो. आणि वरची जी साल आहे लोणच्यात किंवा ह्याच्यात ह्याच्यात वापरतात कॅन्डी बिंडी करायला, ती साधारण 20 रुपये किलो जाते. एकंदरीत मग हा तुम्ही जायफळाचा माल कुठे पाठवता, कुठल्या बाजारपेठेत पाठवता वगैरे काय? बाजारपेठ आम्ही कुठे पाठवत नाही, आमच्या घरी येऊन नेतात. कोल्हापूरवरून सुद्धा लोक येतात. कुठून कुठून आणखी आणि कुठून येतात? कोल्हापूर इकडचे जिल्ह्यातले मसालावाले वगैरे मोठ्या प्रमाणात येतात आणि घेऊन जातात. एकंदरीत समर्थ 1 आणि 2 ची खासियत काय? समर्थ 1 जे आहे झाड ना, ते एका फळात 2 बिया असतात आणि फळ मोठं असते, भरपूर लागणं आलं भरपूर आहे. फळ साधारण सफरचंद एवढी सुद्धा फळं जातात त्याची. त्याच्यामुळे पत्री जास्त आणि जायफळही जास्ती. आणि समर्थ 2 आहे ते तोतापुरी आंबा असतो त्या टाईप फळ असते मोठं, आणि त्याला तर ह्याच्यात कितीतरी पट जास्ती पत्री आहे आणि जायफळही मोठं आहे ते. त्याच्यामुळे दोन्ही झाडं हे चांगली आहेत आणि ती हेरली आणि त्याचं आम्ही हे पुढे हे केलं पॅटर्नसाठी.